चिखलदरा तालुक्यासह ग्रामीण भागात वातावरणात बदल झाल्याने तापाच्या व सर्दी खोकल्याच्या रुग्णात कमालीची वाढ झाली आहे। सध्या तरी ग्रामीण भागात नागरिकांना वातावरणातील बदलामुळे 50% नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व आदी दुखणे वाढल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे। अनेक रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात तपासणी व औषधोपचारासाठी जात असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान या कालावधीत खबरदारीसह आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे। सर्दी, खोकला, ताप आदी आजार 1-2 दिवसात बरे होणारे असल्याने अनेक रुग्ण खासगी दवाखान्यांचा आधार घेत आहे। दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे, तरीही घरोघरी सर्दी, खोकला, घसादुखीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने ग्रामीण भागात चिंता व्यक्त होत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून व उपकेंद्रांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात नाही व गावोगावी भेटीगाठी केल्या जात नाही। यामुळे ग्रामीण भागात या परिस्थितीत चाचणी करणे गरजेचे आहे। सध्या टायफॉइडची साथ सुरू आहे, त्यामध्ये रुग्णांना थंडी लागून ताप येणे, अंगावर लाल चट्टे येऊन खाज येणे आदी लक्षणे दिसतात। त्यानंतर अशुद्ध पाण्याचा पिण्याचा वापर केल्याने रुग्णांना उलटी होणे यासारखे आजार आढळून येत आहे। आता वातावरण बदलामुळे अचानक व्हायरल फीवरचे पेशंट आलेले आहेत। व्हायरल म्हणजे त्यांना सर्दी, खोकला, लहान मुलांना थोडा म्हणजे संडास वगैरे लागत आहे त्याच्यात, तर काही व्हायरल फीवरमध्ये हे असं होत असते आणि हे स्वतःहूनच आटोक्यात येणार आहे। पण त्याच्यासाठी आपल्याला जे प्राथमिक उपचार करायचे ते आपण आपल्या स्तरावर करत आहोत। अचानक वातावरण बदलामुळे जे व्हायरल फीवर आहे तर त्याच्यामुळे रुग्णसंख्या थोडी वाढलेली आहे। आपल्याकडं आता 250-300च्या आसपास आपल्याकडे रुग्ण दररोज येत आहेत। ओपीडी एवढी जास्त वाढलेली आहे, पण असं सिरियस म्हणण्यासारखं आता ह्याच्यात काही नाही। सर्दी, ताप, खोकला हे 2-3 दिवस राहते आणि त्यानंतर ते हळूहळू कमी व्हायला लागते। आपण त्यासाठी योग्य उपचार, औषधं आपण पेशंटला देत आहोत। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।